ईव्हीएम है तो मुमकिन है. दिल्ली निकालानंतर राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांनी टीका केली आहे. ते आज शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांसमोर ते बोलत होते. ते म्हणाले की दिल्लीचे निकाल ही सर्व ईव्हीएमची प्रक्रिया आहे. त्यामुळे ईव्हीएम है तो मुमकिन है. त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपाला 70 जागा आल्या असत्या तरी यामध्ये काही नवल वाटले नसते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट मेहबूब शेख यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे. निकाल पाहिजेत तसे निकाल ते आता घेत आहेत महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली. आता दिल्लीच्या निकालाचा अजून एवढा अभ्यास केला नाही, पण माझा एक मित्र आहे त्याने मला सांगितलं होतं निवडणूक दिल्लीच्या लागायच्या अगोदर की 42+ ही भारतीय जनता पार्टी होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आम्ही जवळून बघितल्यात, मी स्वतः निवडणूक लढलो आहे. त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीच्या 70पैकी 70 जरी जागा दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या आल्या असत्या तर काय मला नवल वाटलं नसतं. कारण आता हे ईव्हीएम सरकार आहे आणि ईव्हीएम है तो मुमकिन है असा आता भारतीय जनता पार्टीचा नारा झालेला आहे. असताना महाराष्ट्रात 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. अमोल कीर्तीकरांची 32वी जागा निवडून आलेली पराभूत त्या ठिकाणी दाखवली. शशिकांत शिंदे साहेबाची 33वी जागा पिपाणीमुळे गेली. आणि 4 ठिकाणी जिथं ट्रायंगल फाईट झाली, इचलकरंजी, पालघर, बुलढाणा आणि अकोला, जिथं अपक्ष उमेदवारांनी किंवा तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी 2 लाखापेक्षा जास्त मतं घेतली, तिथं 50,000च्या आत ह्यांचे खासदार निवडून आले. म्हणजे सरळ फाईट झाली असती तर 37 ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्यांना नाकारलं होतं. मग शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ह्यांचं एवढं काय कर्तृत्व 4 महिन्यात झालं की विरोधी पक्ष 50च्या आत आला आणि हे 237 वर गेले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला जर तुम्ही कुणालाही विचारलं, शेंबड्या पोराला विचारलं तर ते सांगेल हे ईव्हीएमची जादू.